एक मोठी बातमी समोर येते, महत्त्वाची बातमी आहे। राज्यामधल्या ज्या शेतकऱ्यांची थकबाकी ही 2 लाख रुपयांच्या आत आहे त्या सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याचं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केलेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। खरीप पीक विमा योजनेला 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, असे कृषी मंत्री भरणे यांनी माहिती देत म्हटले। वाढीव मुदतीचा लाभ घेण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले। यामध्ये मराठवाडा आघाडीवरती आहे। जागतिक गहू उत्पादनामध्ये 2.3 कोटी टनांची घट शक्य असून इराण अमेरिका युद्ध एल निनोचा फटका बसलेला आहे। उत्तर अमेरिका युरोपमधील लागवड घटण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। पीएम किसानला 5 वर्षांची मुदतवाढ मिळालेली असून 2030-31 पर्यंत 3.15 लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। वर्षाला 6,000 रुपये मिळणार। अनेक राज्यांमध्ये पावसाचे थैमान हे सुरूच असून आसाम, ओडिशा, केरळ आणि जम्मू काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत झालेले आहे। ओडिशामधून पूरस्थिती गंभीर आहे। पावसाचा 15 दिवस ब्रेक असून 15 ऑगस्ट नंतर पुन्हा जोर धरणार। एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। ऑगस्ट-सप्टेंबर या 2 महिन्यांमध्ये देशभरात सरासरीच्या 94% कमी पावसाचा अंदाज व्यक्त केला जातोय। आयओडीवरती भिस्त। व्यावसायिक गॅस सिलेंडर 192 रुपयांनी स्वस्त झालेले आहे, तर दुसरीकडे विमान इंधनाच्या म्हणजेच एफटीए दरामध्ये प्रति लिटर 5 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। पंढरपूर, चंद्रपूरला पुराचा विळखा। जळगावमध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे। वर्धा नदी धोक्याच्या पातळीवरती असून इरई नदीला पूर पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। चंद्रपुरात 70 नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले। पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून धरणे हे काठोकाठ भरलेले आहे। जुलैमध्ये अतिमुसळधार पावसाच्या 269 घटना घडलेल्या आहेत। 2025च्या तुलनेत एक्स्ट्रीम हेवी रेनमध्ये तब्बल 220% वाढ झालेली आहे। काश्मीरमध्ये ढगफुटी झालेली असून केरळमध्ये भूस्खलन झालेले आहे। काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला। गुजरात, केरळमध्ये 2 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आलेला होता। मध्य महाराष्ट्र, कर्नाटकला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे। ग्राहकांना E20 शुद्ध पेट्रोल निवडीचा पर्याय द्या, इंधन दर कपात करा, असे केजरीवाल म्हणाले। 3 ऑगस्टला पंतप्रधानांच्या निवासस्थानावरती मोर्चा। पातूर तालुक्यामध्ये 6 घरांची क्षती, 2 लघु प्रकल्प 100% भरले असून संततधार पावसामुळे तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आलेले आहे। विहिरींसह जलाशयांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। रस्ता बांधकामामधील त्रुटीचा फटका बसत असून सोयाबीन पाण्याखाली गेलेली आहे। पंचनामे करून भरपाई द्या, बाधित शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते। महाडीबीटीची तांत्रिक अडचण, अनुदान अडकले असून निराधार, दिव्यांग, एकल महिला आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे। एप्रिल, मे आणि जून महिन्याचे अनुदान अनेक लाभार्थ्यांना अद्याप सुद्धा मिळालेलेच नाही। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाचा ब्रेक रिटर्न पॅटर्नवरती असून 5 ऑगस्टपासून पुन्हा बरसणार। हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा इशारा, शेतकऱ्यांना खबरदारीचे आवाहन केले जाते। एनपीए कर्जाचा हेअरकट, बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1.11 लाख शेतकरी कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। पूर्ण थकबाकीऐवजी तडजोड रक्कम बँक स्वीकारणार। आता सुरक्षा ठेवीवरती महावितरण देणार व्याज, चालू बिलात रक्कम वळती करणार। व्याजाची रक्कम वीज बिलामध्ये, सुरक्षा ठेवीवरती परतावा, वीज ग्राहकांना मिळणार दिलासा। अंगणवाड्यांमध्ये सेविका, मदतनीस भरती, 12वी पास 13,000 पगार। गावामधील अंगणवाडीमध्ये रिक्त जागा झाल्यास थेट नियुक्तीसाठी 90 दिवसांची कालमर्यादा। हनुमान सागर धरणाच्या जलसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ झालेली असून उपयुक्त जलसाठा 64%वरती। पाणलोट क्षेत्रातील दमदार पावसाचा परिणाम होतोय। कर्जमाफीस पात्र 32% शेतकरी आधार प्रमाणीकरणापासून दूरच आहे। प्रशासन ही हतबल झालेले आहे। 54,107 पात्र लाभार्थ्यांपैकी 36,725 जणांची प्रक्रिया केली पूर्ण। एनसीएमसी कार्डधारकांची अडवणूक नको, वाहकांना एसटीचा इशारा। आग्रहांना पत्र, एनसीएमसी कार्डद्वारे सवलतीचे तिकीट देण्यास टाळाटाळ खपवून घेणार नाही। वाशिममध्ये शून्य मशागत, शेतीला शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद। उत्पन्नामध्ये वाढ झालेली असून 70पेक्षा अधिक शेतकऱ्यांकडून प्रयोग। कारंजा तालुक्यामध्ये 8 दिवसात सरासरी 229 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली, मात्र जलसाठ्याअभावी पाणी टंचाईची चिंता ही कायम आहे। इंझोरी शिवारामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव असून तातडीने पाहणी करण्याची मागणी केली जाते। हुमणी अळीपासून बचावासाठी उपाय।
पंढरपूरला पुराचा धोका असून 8 बंधारे 2 पूल पाण्याखाली गेले. प्रशासन अलर्ट मोडवरती. नागरिकांचे सुरक्षित स्थलांतरण करण्यात आले. मंदिर समितीकडून भोजनाची व्यवस्था. निराखोऱ्यातील 4 धरणांमध्ये 95% पाणीसाठा. सांगोल्यामध्ये बाजरी घटली आणि मक्याला बळीराजाने दिली पसंती. दमदार पावसाची प्रतीक्षा. सांगोल्यामध्ये खरीपाच्या 16,158 हेक्टर क्षेत्रावरती 52% पेरणी पूर्ण झालेली आहे. नाशिक जिल्ह्यामधील 8 तालुक्यांमध्ये रेड अलर्ट पावसाचा देण्यात आलेला होता. मात्र दिवसभर तडाखा उन्हाचा बघायला मिळाला. फक्त कळवणला तुरळक पाऊस झाला. खतांसाठी रांगा लागल्यास आमदार छेडणार आंदोलन. शिंदे दिगर येथे खत वितरणाप्रसंगी नितीन पवार यांनी दिला इशारा. नाफेडच्या आधुनिक साठवणमुळे कांदा सुरक्षित आहे. उत्पादन वाढीसाठी प्रभावी तंत्रज्ञान ठरते. सेन्सरयुक्त साळी बांधल्यास शेतकऱ्यांसाठी वरदान ठरते. पालखेड डाव्या कालव्यामधील अपुऱ्या पाणी निचऱ्यामुळे टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. चिंचखेड येथील शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी केली जाते. नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे. सुकी नदीवरील पुलावरून पाणी गेले आहे. रावेर मार्ग बंदच आहे. 2 दिवसांपासून डोंगराळ भागामध्ये जोरदार पाऊस झाला. कुंभारखेड उटखेडा मार्गावरील पूल तसेच रावेरकडे जाणारा रस्ता 2 दिवसांपासून बंद आहे. अतिवृष्टीचा शेतीसह घरांनी मोठा तडाखा बसलेला आहे. संसार उघड्यावरती आले. जळगाव परिसरामध्ये 2 दिवसांच्या पावसामुळे धरणे तुडूंब भरून वाहू लागले. शेतामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्याने शेतकऱ्यांची तारांबळ झालेली आहे. उशिरा दाखल झालेल्या पावसाने तूट भरून काढलेली आहे. हजारो एकर शेतीतून जमीन खरेदली गेली. कपाशी सुद्धा नेस्तनाभूत झाली. 8 ठिकाणी महापुरामुळे खेडगावामधील नदीपात्र बदलले आहे. नकाने आणि डेडरगाव तलाव फुल्ल झालेले असून पाणीटंचाईचे सावट आता दूर झालेले आहे. धुळे जिल्ह्यातील 6 प्रकल्प 100% भरलेले असून शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे. तापीच्या बॅकवॉटरने पिंपरीमध्ये शेकडो एकर शेती जलमय झाली. शिरपूर तालुक्यातील अनेक धरण सध्या 41 ते 43% तर करवंद धरण हे 86.40% भरलेले आहे. पिंपळनेरला पांझरेचा पूल ओसरलेला असून स्थलांतरित नागरिक घरी परतले. हवामान खात्याचा पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. पावसाचा जोर ओसरलेला असून नदी नाल्यांना पूर हा कायम आहे. तापीच्या पाण्याची पाणी पातळी वाढलेली असून बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्यात आलेले आहे. सातपुड्यातील नदी नाल्यांना पूर हा कायम असून नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी घेतले होते 211 कोटींचे कवच. पीक विम्यासाठी 7 लाखांवरती अर्ज. तरीसुद्धा गतवर्षीच्या तुलनेमध्ये 4 लाख अर्ज हे कमीच आहे. 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढीनंतर अर्जसंख्येचा ओघ वाढलेला आहे. शिरूरमध्ये 45,000 हेक्टरवरील पिकांना संजीवनी मिळाली. अवघ्या एका दिवसामध्ये 44.5% पाऊस झाला. पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवलेली असून मागील वर्षी नुकसान होऊन सुद्धा मिळाला नव्हता पीक विमा. प्रशासकीय दप्तरी 155 मिलीमीटर पाऊस झालेला असून गिरीच्या नदीपात्र म्हणते पुरावा कुठे आहे. नोंदीचा फज्जा होतोय. हसनाबाद येथील पर्जन्यमापक केंद्रातील छेडछाडीच्या चौकशीची मागणी केली जाते. सरकारी आकडेवारीवरती प्रश्नचिन्ह निर्माण. 4.5 लाख शेतकऱ्यांनी घेतले खरीपामध्ये पीक संरक्षण. 1,39,000 शेतकरी अजून सुद्धा प्रतीक्षेमध्ये आहे. वलांडीमध्ये रिमझिम पावसाने पेरण्यांना वेग आलेला आहे. शेतशिवारामध्ये पुन्हा लगबग सुरू झालेली असून सोयाबीन तुरीला प्राधान्य मिळते. पिकांसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा. 56 कोटी रुपये खर्चून सुद्धा पर्यटनाची भरारी अधांतरी. 27 पर्यटन स्थळांवरती 52 विकास कामे. तरीही मूलभूत सुविधांची प्रतीक्षाच आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने बसला 72,000 हेक्टरमध्ये फटका. 7 तालुक्यांमध्ये कपाशी सोयाबीनचे मोठे नुकसान झालेले आहे. बाधित क्षेत्राची पाहणी करण्यात आली. 1.14 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले असून भंडारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. 37 घरांची पडझड झालेली आहे. ग्रामीण भागामध्ये 37 घरांची आपल्याला पडझड बघायला मिळाली. पुराचा विळखा 179 नागरिकांना हलवण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील 68 मार्ग बंद असून शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. वर्धा नदीचे बॅकवॉटर चंद्रपूरच्या सखल भागामध्ये. जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवरती. पुराने जमीन खरडली. धानपिके वाहून गेले. आता पंचनाम्यांची प्रतीक्षा आहे. सिरोंचा व भामरागड तालुक्यामध्ये पुराचा सर्वाधिक फटका बसलेला आहे. नदीकाठालगतही अतोनात नुकसान झालेले आहे. शेकडो हेक्टरवरील धान कापूस पिकांना हानी पोहोचलेली आहे.
भगवानपूर परिसरामध्ये रानटी हत्तीचा उच्छाद असून कृष्णा गजबे यांची भेट नुकसान भरपाईची मागणी केली जाते. गोंदिया जिल्ह्यामध्ये 18,830 शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहे. शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका बसत असून रूपांतरित कर्ज राहिले थकीत. गोंदिया जिल्ह्यामधील 8,500 हेक्टरमधील धान पिकाला अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू झालेले असून सलग 3 दिवस रवणी पाण्याखाली राहिल्याने सडलेली आहे. 40% रवणी शिल्लक आहे. गाढव सैराट, घोडा शांत, मात्र उंदराने दिली बळीराजाला खरी साथ. पुष्प नक्षत्रामध्ये शेती उपयोगी पर्जन्यमान झालेला आहे. शेतकरी सहकुटुंब रवणीच्या कामाला रमलेला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना त्वरित बोनस जाहीर करा. जिल्हा काँग्रेस कमिटीकडून मागणी केली जाते. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन देण्यात आले. लाभार्थी राज्य सरकारच्या पोर्टलकडे वर्ग होईना. वणी तालुक्यातील निराधार अनुदानापासून वंचित आहे. तालुका समित्या रखडल्या. मुख्य पोर्टलचे सर्व्हर डाऊन असून लाभार्थी शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त होते. कर्जमाफीमध्ये आधार प्रमाणीकरण, केवायसी तसेच फार्मर आयडीची अडचण निर्माण झालेली आहे. चिपळुणामध्ये मुसळधार पावसाचा लागवडीला हात लागलेला आहे. भात लागवड अंतिम टप्प्यामध्ये असून पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. 99% अधिक लागवड पूर्ण झालेली आहे. खत विक्रेते म्हणतात शासनाच्या दरामध्ये युरिया विक्री करणे आम्हाला अशक्य आहे. लिंकिंग प्रथेमुळे खत विक्रेत्यांवरती दुहेरी ताण आलेला आहे. धोरणामध्ये बदल करण्याची विक्रेत्यांकडून मागणी केली जाते. विक्रेत्यांनी सांगितले खर्चाचे गणित. बोरगावच्या भातशेतीमध्ये जलपक्ष्यांचा मेळा. ईश्वरपूर ताकरी मार्गावरती निसर्गप्रेम्यांची गर्दी होते. चमचा, शराटी, जांभळी, पानकोंबडीचे दर्शन झाले. पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केवळ 2,089 अर्ज आलेले आहे. गतवर्षी 27 शेतकऱ्यांना 26,000चा लाभ झालेला आहे. मासेमारीसाठी मुरुडच्या कोळी बांधवांची सुरू झाली लगबग. अजूनही हवामान खराबच असल्याने मासेमारीला उशीर झालेला आहे. तरीही कोडेवाडी गजबू लागले. मुसळधार पावसाने खेळणा धरण 30% आलेले आहे. अंबही आमठाणा मंडळामध्ये पुन्हा अतिवृष्टी झालेली आहे. केडगाव धरण ओव्हरफ्लो झालेले असून अजिंठा अधांतरीत अद्याप निराशा आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला असून सुरगाण्यामध्ये 111 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी तालुक्यांना झोडपले. 2 महिन्यांमध्ये 163 दशलक्ष युनिट कमी वीज निर्मिती झालेली आहे. पूर्व पश्चिम प्रकल्पांमध्ये 2 महिन्यात केवळ 170 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली. कोयना जलविद्युत पूर्व पश्चिम प्रकल्पासाठी 4.87 TMC पाणी वापर करण्यात आला. कोल्हापूर फाउंड्री उद्योगाचे सौर पाऊल. राज्यासाठी पद्धतशीर उपक्रम. उद्योगांना 40 ते 60% वीज वापर अक्षय ऊर्जेतून. पंतप्रधान पीक विमा योजना सहभागासाठी 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. केंद्राने राज्याचा प्रस्ताव स्वीकारल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. कर्जमुक्ती योजनेसाठी मोफत केवायसी सेवा केंद्रांनी शुल्क आकारल्यास नियमानुसार कारवाई होणार. सहकार आयुक्तांकडून माहिती देण्यात आली. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.